हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आजचं संध्याकाळचं जेवणामध्ये काय काय आहे बघा. आणि आजचं संध्याकाळचं जेवण आम्ही कोण कोण बनवलं आहे बघा. आणि लक्ष्मी इकडं गव्हाचं पीठ मळायला लागल्या आणि सृष्टी कारली आणि गवारी भाजून घ्यायला तव्यात. आणि आशिष इकडं पुदिना चटणी बारीक करायला लागला आहे. आणि पुदिना चटणी ते कसं करायचं ते शेअर केलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये 2 रेसिपी शेअर केलेलं आहे. इकडं बघा, पुदिना मी इथं व्यवस्थित खोडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. आणि इकडं मी 2-3 मिरच्या टाकलेल्या आहे आणि लसूण आणि इकडं खोबरं पण घेतलेलं आहे. मिरच्या टाकलं नसेल तर चालतं आहे, आम्हाला तिखट पाहिजे म्हणून मी घातलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इकडं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, पुदिना चटणी तयार झालेलं आहे. पाणी घालायचं नाही, तसंच बारीक करून घ्यायचं आहे. आणि खोबरं जास्त घालायचं. पुदिना चटणी मस्त लागते, जेवणाबरोबर चांगलं लागतं आहे. आणि इकडे मिरच्या तळून घेतलेल्या आहे. आणि तळलेल्या मिरचीचा रेसिपी मी आता टाकलेला आहे. इकडं बघा, हे वांग्याची भाजी करायचं आहे. आणि हे वांग्याची भाजी आता इकडं सप्पक वांगी करायचं आहे ते. आणि सृष्टी म्हटली मी भाजी करणार, कसं करायचं ते तू सांगा, ते मी करतो म्हणून. इकडे बघा, कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगलं भाजलेला आहे. आणि परत घरगुती मसाला थोडा घातलेला आहे. आणि खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आहे, हे सगळं तेलामध्येच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि पाणी जास्त टाकायचं नाही, सुकी भाजी करायचं आहे. आणि ते कसं करायचं शेअर केलेलं आहे. आणि इकडं वांगी कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक, ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी चवीनुसार मीठ पण जरा टाकायचं आहे. आणि थोडं जरा कोथिंबीर पण टाकायचं आहे. मीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मग नंतर कोथिंबीर टाकायचं. आणि पाणी जास्त घालायचं नाही आणि वांगी जास्त शिजू पण द्यायचं नाही. हे भाजी चांगलं लागते. एवढंच पाणी घातलेलं आहे. त्यावर मंद गॅसवर वाफेवरच जरासं वांगी शिजायला पाहिजे, जास्त नाही. चला, इकडं वांग्याची भाजी तयार झालेलं आहे. मस्त वांग्याची भाजी बघा कसं तयार झालेलं आहे. पाणी जास्त घातलेलं नाही, तुम्ही बघितलं असा. चला जेवायला तुम्ही पण. वांग्याची भाजी तयार झालेलं आहे. आणि अजून चपात्या करायचं आहे. इकडं भाजी आमटी सर्व स्वयंपाक झालेला आहे. आणि इकडे मी चपात्या जरा करून घेतो. चला, चपात्या पण अर्धे झालेलं आहे, अजून थोडं एवढं आहे. इकडं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. चला जेवायला या तुम्ही पण. इकडे आमटी आहे आणि भाजलेलं कारली आहे, भाजलेलं गवारी आहे. हे जेवणाबरोबर लागतेच. तळलेलं मिरची, पुदिना चटणी आणि इकडं भात आणि चपात्या. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.